मी डॉक्टर राजेश ठोकळ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। झुडूपवर्गीय काळी मिरीला जवळपास 50% सावलीची आवश्यकता असते। नारळ बागेत ही लावले जाते। आपण ही इथे नारळाची बाग 7 मीटर 7 अंतरावर झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे। त्या काळी मिरीची लागवड केलेली आहे। ह्या ठिबक सिंचनाच्या ज्या काळ्या नळ्या आहेत यातलं अंतर 1.5 मीटर असावं आणि 2 झाडांमधील अंतर 1 मीटर इतकं असावं आणि 1 मीटर बाय 1.5 मीटर ही लागवड केली असता प्रति हेक्टर सुमारे 6600 झुडपं एका हेक्टर क्षेत्रामध्ये बसतात। ही काळी मिरीची लागवड नोव्हेंबर 2019 साली केलेली असून आजचं हे जवळपास 5वं वर्ष आहे। काही प्रमाणात काळी मिरीचं हार्वेस्टिंग झालेलं आहे। काळी मिरीसाठी सिंचन व्यवस्थापन ह्याविषयी बोलायचं झाल्यास पावसाळ्यानंतर म्हणजे जवळपास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पुढचा पावसाळा येईपर्यंत दररोज ठिबक सिंचनाद्वारे आपण काळी मिरीला सिंचन व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे। लहान झुडपापासून तर जवळपास 5 वर्षापर्यंत नोव्हेंबरपासून उन्हाळ्यापर्यंत प्रति झुडूप प्रति दिवस 1.5 लिटरपासून 5.5 ते 6 लिटर प्रति झुडूप प्रति दिवस इतकी पाण्याची मात्राची आवश्यकता असते। ठिबक सिंचन हे इनलाईन पद्धतीचं आपण इथे लावलेलं आहे। इनलाईन पद्धतीचा वापर करत असताना ड्रिपर ते ड्रिपर अंतर हे 60 सेंटीमीटर असावं। अशा प्रमाणे आपण या ड्रिपरची निवड केलेली आहे आणि या ड्रिपरचा प्रवाह दर 4 लिटर प्रति तास इतका आपण ठेवलेला आहे। कारण कोकणातील जमीन ही जांभा जमीन असल्यामुळे अतिशय सच्छिद्र आहे आणि म्हणून ड्रिपरचा प्रवाह दर जास्तीत जास्त 4 लिटर प्रति तास हा इतका ठेवतो। बुशवर्गीय काळी मिरी झुडपांसाठी बांबूच्या काड्यांची स्टेकिंग करतो, हे जेणेकरून सर्व झुडपाला व्यवस्थित आधार मिळावा यासाठी हे स्टेकिंग आवश्यक असतं। आणि स्टेकिंगचा दुसरा उपयोग म्हणजे या स्टेकिंगमुळे झुडपाला आधार लागल्यामुळे झुडपाचे पानं ही जमिनीला टेकत नाही। काळी मिरीसाठी खत व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने विद्राव्य खताचा वापर केला जातो आणि सदरची विद्राव्य खतं ठिबक सिंचनाद्वारे झाडांच्या मुळाशी ही दिली जातात। या सदरच्या लागवडीसाठी सुरुवात करायची असते ती शेणखताने। प्रति झाड 750 ग्रॅम शेणखत रिंग मेथडने प्रत्येक झुडपास आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला देतो आणि विद्राव्य खतांचं व्यवस्थापन हे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तर जूनच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत 15 दिवसाच्या अंतराने सर्व 16 हप्ते मिळून वार्षिक खत व्यवस्थापनामध्ये प्रति झुडूप 16 ग्रॅम नत्र, 8 ग्रॅम स्फुरद आणि 27 ग्रॅम पालाश ही मात्रा विद्राव्य खतातून दिली जाते। काळी मिरीच्या खत व्यवस्थापनासाठी प्रामुख्याने आपण विद्राव्य खतांचा वापर करतो आणि ही सर्व विद्राव्य खतं ठिबक सिंचनाद्वारे पास करण्यासाठी किंवा ठिबक सिंचनाद्वारे देण्यासाठी म्हणून आपण हे युनिट इथे वापरतो आहे। याचं नाव आहे वेंचुरी आणि याला हा सक्शन पाईप इथे लावलेला आहे। काळी मिरीला अशा प्रकारे सिंचन आणि खत व्यवस्थापन केलं तर काळी मिरीला अशा प्रकारे जवळपास एका झुडपाला कमीत कमी 150 लोंगर आणि ह्या लोंगरची लांबी ही जवळपास 10 सेंटीमीटर इतकी भरते आणि एका लोंगरचं वजन 12 ते 15 ग्रॅम प्रति लोंगर हे इतकं असतं। ह्याचं आपण गणित केलं तर 10 क्विंटल प्रति हेक्टर हिरव्या काळी मिरीचं उत्पादन आपल्याला घेता येतं। म्हणजे एका झाडापासून 500 ते 550 ग्रॅम इतकी हिरवी मिरी आपल्याला मिळते। म्हणजेच याचा अर्थ 150 ते 160 ग्रॅम काळी मिरी वाळवल्यानंतर ही आपल्याला मिळू शकते। काळी मिरीच्या लागवडीसाठी सुमारे 4.25 लाख रुपये प्रति हेक्टर इतका खर्च आपल्याला येतो आणि हे इथे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी हे बघायला हवं की काळी मिरीचा दर बाजारभावामध्ये किती जास्त प्रमाणात वर जातो त्याप्रमाणे आपली विक्री करावी। काळी मिरीच्या लोंगराचं हार्वेस्टिंग करायला ही पर्टिक्युलर स्टेज काळी मिरीचे दाणे बऱ्यापैकी पिवळे आणि लाल झालेले आपल्याला दिसतील। याचाच अर्थ लोंगर काढायला झालेले आहेत।
आणि आपण याचा हार्वेस्टिंग करायला हरकत नाही, अशा प्रकारे लोंगर हार्वेस्टिंग करताना अशा प्रकारे लोंगरांची निवड करावी। आणि हे हार्वेस्टिंग वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जवळपास 3 ते 4 हार्वेस्टिंगमध्ये संपूर्ण हार्वेस्टिंग आपण करू शकतो। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।